बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी कौसल्या. प्रकरण दुसरे. एक दिवस असा येईल की मंजुनाथ तिच्याकडे पाठ फिरविल. रेखाचं प्रकरण शेवटी संपुष्टात येईल असा मनूचा कयास होता आणि कालांतराने तो खरा ठरला. खूप वर्षांनी रेखाला प्रथमच दिवस गेले. मुलगी झाली. शारदा अंगा खांद्यावर खेळू लागली आणि मंजुनाथचं येणं जाणं विरळ झालं. मंजुनाथला एके ठिकाणी अधिक वेळ काढणं जमत नाही. रेखाकडे जाणं येणं कमी होताच मनूला आनंद झाला. वाटलं तो पुनश्च उर्मिलेमध्ये रममान होईल, पण तसं झालं मात्र नाही. त्या काळात मनू वारंवार उर्मिलेच्या घरी जायचा. मंजुनाथनं हिल साईडला बंगला घेतला होता आणि तो एकटाच बंगल्यात राहू लागला होता. अदनमधनं उर्मिलेकडे यायचा, पण त्याचं उर्मिलेविषयीचं आकर्षण कमी झालं होतं. त्यामुळे आधारासाठी मनूलाच अदनमधनं तिच्याकडे जावं लागे. पुढं तर मंजुनाथचं तिथं जाणं येणं एकदम कमी झालं. मनूमार्फतच तो तिला निरोप पाठवी. अनेकदा पैसे सुद्धा मनूच पोचवीत असे. पूर्वी ती धबधबा सुरू व्हावा तशी घळघळीतपणे बोलत बसे. खूप हसत असे. हावभाव अभिनय करीत बोलण्याची तिला सवय होती. तिचं हसणं तर विलक्षण होतं. म्हणजे प्रमाणाच्या बाहेर हसते आहे असं वाटायचं. पण अलीकडे ते सगळं ओसरू लागलं होतं. आणि विशेष म्हणजे तिचं मूळचं देखणं रूप खराब होऊ लागलं होतं. आता तर ती बरीचशी क्रूपतेकडेच झुकली होती. मुख्य म्हणजे ती विलक्षण काळवंडली होती. गालाची हाडं वर आली होती. डोळे आटलेल्या विहिरीसारखे खोल गेले होते. मनू तिला भेटायला गेला की ती येऊन समोर बसत असे, पण पूर्वीसारखी बोलत नसे किंवा हसत नसे. मांडीवर हाताची घडी घेऊन स्वस्थ बसून राही. तिला तिच्याकडे बराच वेळ पाहिलेलंही आवडत नसे. तशी जाणीव व्हायची. नजर टाळण्याकडे तिची धडपड असायची. मनूला वाटत होतं उर्मिलेनं आपल्या कामात मग्न असावं, पण तिला काही कामच नव्हतं. ती एकटीच जेवण करायची. अनेकदा काही करीतही नसे. पावाचा लोप आणलेला असे, तो संपेपर्यंत 2-2 स्लाईस कॉफीत किंवा दुधात बुडवून खायची. क्वचित कधीतरी भात करायची. भात आणि दही. उर्मिलेनं पुन्हा स्वतंत्रपणे रंगभूमीवर उभं राहावं म्हणून खूप प्रयत्न केले, पण काही जमलं नाही. एकतर उर्मिलेचे दीर्घकाळ रंगभूमीशी संबंध तुटले होते. नवीन कलावंत पुढे येत होते. जुने मागं पडत होते. उर्मिलेचं नाव तर संपूर्णपणे विस्मृतीतच गेलं होतं. मंजुनाथशी लग्न झाल्यानंतर त्यानं तिला नाटकात काम करायला बंदी केली होती. तिनंही राजी खुशीनं रंगभूमीला रामराम ठोकला होता. 5-6 वर्ष अशी गेली आणि हळूहळू सगळेच रंग उडत गेले. रंग उडताहेत हे कळलं सुद्धा नाही. शेवटी तर तिचा आत्मविश्वासही ढळत गेला. स्वस्थ बसण्यापलीकडे आपल्या हातून काही होणार नाही असं वाटू लागलं. अगदी अलीकडे तिला पोटाचे विकार सुरू झाले. विचारानं तिची पचनशक्ती बिघडली होती. थोड्या वेळानं पोट दाबत बसायचे. मध्यंतरी एकदा मनूचंच नाटक रंगभूमीवर येणार होतं. त्यात एका निवृत्त नटीचं काम होतं. त्या निमित्तानं उर्मिलेनं पुढं यावं, तिला उभारी मिळावी असं मनूला वाटत होतं. ते काम उर्मिलेनं करावं म्हणून त्यानं खूप प्रयत्न केले, पण त्याला यश आलं नाही. सुख्या लाकडाला पालवी कुठून फुटणार असं ती म्हणाली. तिची आणि मंजुनाथची महिने गाठभेट नव्हती. सर्व दृष्टीने विचार केला तर त्यानं तिला टाकली होती असा त्याचा अर्थ होता. टाकलेपणाचं दुःख विलक्षण असतं. ती जखम दिसत नाही, पण खोलवर गेलेली असते. त्यावेळी एक गोष्ट मनूच्या लक्षात आली. ती सर्वार्थानं टाकलेली असली तरी शेवटी मंजुनाथच्या नियंत्रणाखालीच होती.
म्हणून खूप आग्रह केला तेव्हा एक दोनदा तिचा निश्चय ढळला. नाटकात काम करावं असं तिला वाटलं, पण काम केलेलं मंजुनाथला आवडणार नाही अशा विचारानं ती मागं सरायची. बरोबरीचा कोणीतरी नट आपल्याला जाळ्यात ओढील आणि ते मंजुनाथला आवडायचं नाही असं तिला मनातून वाटायचं. मग तिनं निग्रहच केला. नकोचाच ध्यास घेतला. तिला काहीच नको होतं. मनूच्या नाटकातला रोल चांगला होता. पुढे तो रोल गाजलाही. तो रोल करणाऱ्या नटीला बरीच पारितोषिकं मिळाली. उर्मिलेनं खरोखरच त्या रोलचं सोनं केलं होतं. पारितोषिकं मिळवली असती. पुन्हा एकदा खूप वर्षांनी प्रसिद्धीच्या झोतात आली असती. पण तिला काहीच नको होतं. मग शेवटी वहिनी तुम्ही करणार तरी काय, असं म्हणून निर्वाणीचं म्हणून विचारलं. ती विचार करीत बसून राहिली. मध्ये एक दोनदा डोळे उचलून तिनं मनूकडं पाहिलं आणि तशी शांतपणे बसून राहिली. मी मंजुनाथशी बोलतो, त्याची परवानगी मी काढतो, असं मनू म्हणाला. तिने टाकलेल्या अवस्थेत असताना नाटकात कामं करावं की करू नये हे सांगणारा मंजुनाथ कोण असं मनूला वाटलं. तरीही तो मंजुनाथची परवानगी काढील म्हणाला. ती म्हणाली, नको. का नको? त्याने हो म्हटलं तरी त्यांना ते आवडायचं नाही. पुरुषी संशय जागा होईल. मग तुमचा काय करायचा विचार आहे? खूप वेळ ती काही बोलली नाही, पण विचार करते आहे असं वाटलं. मग म्हणाली, कधीतरी मी काशीला जाईन. कशाला? पांढरं सुडकं नेसून मुंडन करीन आणि तिथं विधवांच्या मेळाव्यात राहीन. मनूच्या काळजावर निखारा पडला. अरे रे, माझी उर्मिला विधवा. तो एकदम गहिवरला. तिथं 2 वेळ जेवायला मिळतं. उरलेला वेळ देवकृत्यात घालवायचा. विशेष म्हणजे इथलं सगळं विसरायचं. वहिनी, हा पलायनवाद आहे. असला तर असे ना का? तिला कसल्याही वादात रस नव्हता. पण ते बोलणं तिथंच थांबलं. त्यानंतर वर्ष तरी लोटलं असावं. मनूलाही तिथं फेऱ्या मारायला फारसा वेळ मिळाला नाही. मनू वर्षभरात 2-4 वेळा तिथं गेला होता, पण पुन्हा काशीयात्रेची आठवण निघाली नाही. तिनंही काढली नाही. मनूनही तो विषय काढला नाही. तिनं काशीला जाण्याचा विचार कितपत गंभीरपणे काढला होता याची त्याला कल्पना नव्हती. पण ती कल्पना बोलून गेली तेव्हा मनूला ती भयान वाटली होती. उर्मिलेला माहेरचं कोणी नव्हतं. तिचं लग्न झाल्यानंतर 1 वर्षांनी तिची आई कॅन्सरने गेली. पण सासरची माणसं होती. रमाबाई होती, रेखा वहिनी होती. विशेष म्हणजे विशिष्ट नात्यानं बांधलेला मनू होता. असं असताना तिनं काशीला जायचा विचार करावा आणि त्यातही विधवेसारखं मुंडन करून आयुष्य घालवण्याचा विचार करावा याचं त्याला आश्चर्य वाटलं होतं. तेवढंच दुःखही झालं होतं. आणि आज मंजुनाथकडून ती अचानक बेपत्ता झाल्याचं कळलं मात्र. आणि कसा कोण जाणे मनूच्या मनात संशय आला. हिला कोणी ठार मारून नाहीशी केली असेल का? या संशयाला त्यानं जरा सुद्धा थारा दिला नाही. अगदी झटकून टाकला. गेले 8-10 दिवस मंजुनाथ इथं नव्हता. आपला संशय येऊ नये म्हणून तो इथं राहिला नसेल का? त्या 8 दिवसात तिला कोणी उचलून नेली असेल जबरदस्तीनं आणि मुंडकं तोडून कुठेतरी जंगलात फेकून दिली असेल. मनूच्या कण्यातून विलक्षण भीती सळसळून गेली. छे, हे शक्य नाही. ती आपणहूनच कुठेतरी गेली असणार. कदाचित येईल परत. मंजुनाथ चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहत होता. मनूला कळत नव्हतं तो कोणत्या नजरेने त्याच्याकडे पाहतोय. मनूला संशय आलाय याचा त्याला संशय आलाय का? मग असा संशयखोर नजरेने तो का पाहतोय? की आपल्यालाच तसा संशय येतोय? याला काशीचं सांगावं का? क्षणभर मनूने विचार केला. 1-1.5 वर्षांपूर्वी एकदा
ती म्हणाली होती, काय काशीला जावं. आणखी काही सांगण्याचं त्याला धाडस झालं नाही. कसं सांगायचं? हा जिवंत असताना विधवेसारखं मुंडन करून राहण्याची तिची इच्छा होती म्हणून कसं सांगायचं? काशी यात्रेला मी परवानगी दिली नसती, मी पैसे दिले नसते, मंजुनाथनं विचारलं. तिला जत्रेला जायचं नव्हतं. मग तिथं मठात विधवा बायका राहतात, मुंडन केलेल्या. तिला तिथं विधवा म्हणून राहायचं होतं. कारण ती आयुष्याला वैतागलेली होती. कारण कारण तिच्या आयुष्यात काय होतं? ती कुणाची बायको नव्हती, कुणाची आई नव्हती. हे वाक्य आयुष्यात प्रथमच ऐकल्यासारखं तो मनूकडे पाहत राहिला. त्याने एकदम मान झिडकारली आणि आपलंच काहीतरी चुकलं असं भासवलं. माझंही चुकतं म्हणू. त्या क्षणी मी काय करतो हेच मला कळत नाही, तो वैतागानं म्हणाला आणि एकसारखी मान झिडकारीत राहिला. रेखा वहिनीशी तुझं, म्हणून काही बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला मध्येच तोडत मंजुनाथ म्हणाला, ते जाऊ दे, त्यातनं मी कधीच मोकळा झालोय. हे मनूच्याही कानावर आलं होतं. त्यातून शेवटी शिवानंदासारखा चांगला सच्छील माणूस ऐन तरुण वयात देशोधडीला लागला. मंजुनाथ सुटला म्हणून रेखावहिनी हादरली नाही. ती चांगली खमकी निघाली. तिच्या लेखी काही झालेलंच नाही. ती पूर्वीसारखी स्थिर राहिली आणि अविचलित. शारदा वयानं वाढत होती. तिचा विस्तृत भाल प्रदेश मंजुनाथ सारखा दिसू लागला होता आणि मंजुनाथचे घारे डोळेही. रेखावहिनी धंद्याचं बघते आणि आरामात राहते. शिवानंद क्वचित कधीतरी घरी येतो, पण येतो तेव्हाही नशेत असतो. असा पडतो की कुठल्या तरी फर्निचरचाच भाग बनून जातो, निर्जीव. मग उर्मिला वहिनीला निघून जायला तात्कालिक कारण काय घडलं असेल? त्याच्या जीवनात कौशल्या टिपणीस आली म्हणून? मनू फिल्म मॅगझिन्समध्ये येणारे गॉसिपिंग अदनमधनं वाचत होता. कौशल्यबद्दल लिहून येत होतं, पण खरं काय होतं ते त्याला मंजुनाथच्या तोंडून ऐकायचं होतं. आपल्याला मंजुनाथ बनवून खोटं काही सांगणार नाही असंही त्याला वाटत होतं. पण बराच वेळ मंजुनाथ काही बोलला नाही. उठून आत गेला आणि विस्कीची ट्रॉली घेऊन बाहेर आला. अंधार पडत होता. त्याने 2 ग्लास भरले, एक मनूच्या हाती दिला आणि मग बराच वेळ आपल्या हातातला ग्लास वाटोळा फिरवीत राहिला. मग बोलू की नको अशा मनस्थितीत असताना एकदम म्हणाला, ही कौशल्या मला वाटतं माझ्या आयुष्यामधली आता शेवटची. दिस इज द फायनल एपिसोड. कौशल्या टिपणीसचे फोटो प्रसिद्ध होत होते. दिसायला अतिशय देखणी, नुसती बाहुलीच. तिला चित्रपटात कामं मिळणार अशा बातम्या येत होत्या. प्रत्यक्षात ती पाचगणीच्या ब्ल्यू पर्ल क्लिनिकमध्ये नर्स होती. मेंटल स्ट्रेससाठी मंजुनाथ 10 दिवस या खाजगी क्लिनिकमध्ये येऊन राहिला होता. तेवढ्या काळात ती मंजुनाथच्या प्रेमात पडली. मंजुनाथपेक्षा 10-1 वर्षांनी लहान असावी, पण दोघांच्याही मनात तो प्रश्न चुकूनही आला नाही. ती सिनेमात कामं करणार? मनूने विचारलं. शे रे, ती परफेक्ट हाऊसवाईफ आहे. तिला अभिनयाचीही आवड आहे. पूर्वी कुठं तिनं हौशी नाट्यसंस्थांमधून कामं केली आहेत, पण तेवढीच. लग्न करून नवऱ्याला सांभाळण्यासाठीच ती जन्माला आली. उर्मिला वहिनी तशी जन्माला आली होती ना? मनूने न राहून चटकन विचारलं. याच शब्दात नाही, पण अशाच अर्थाच्या शब्दात मंजुनाथ काहीतरी उर्मिलेसंबंधी बोलला होता 7-8 वर्षांपूर्वी. त्याला निश्चितपणे आठवलं. अशीच तुलना करता येत नाही रे. कौशल्या जातिवंत नर्स आहे. एखाद्याची जीवापाड काळजी घेणं, सेवा करणं हा तिचा धर्म आहे. मला वाटतं माझी ती उत्तम काळजी घेईल. मला अशा स्त्रीची गरज आहे. नर्सही काम करणार? छे, त्याने एकदम झटकून टाकलं. नोकरी करायची गरजच काय?
तिने सुखात घरी राहावं, माझी तैनात राखावी, बस. मनूच्या लक्षात आलं, बोलता बोलता मंजुनाथ उर्मिला बेपत्ता झालाय हे विसरून गेला होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.